टाळ मांग
नावाची यादा एकच वादा आमचा विजय दादा सो फ्रेंड्स, तुम्ही माझ्या मागे जी ही प्रॉपर्टी बघताय ही प्रॉपर्टी आहे ब्ल्यू बीच रिसॉर्ट असं त्याचं नाव आहे. आणि या प्रॉपर्टीमध्ये टोटली 85 फ्लॅट्स आहेत आणि त्याच्यामध्ये 84 1 BHK 2 BHK असे फ्लॅट्स आहेत आणि एक कॉमन रूम म्हणजे त्याला हे लोक स्टुडिओ फ्लॅट असं म्हणतात, असा एक फ्लॅट आहे. आणि या प्रॉपर्टीबद्दल सांगायचं म्हणजे ही प्रॉपर्टी बऱ्याच वर्षा अगोदर जे युरोपियन्स होते त्यांनी डेव्हलप केली होती. त्यानंतर ते लोक स्टेप बाय स्टेप ती प्रॉपर्टी विकून निघून गेले आणि नंतर इंडियन लोकांनी याच्यामध्ये इन्व्हेस्ट केलेलं आहे, परचेस केलेलं आहे आणि आज जवळजवळ सर्वच इंडियन्स लोकांचे फ्लॅट्स आहेत. सो प्रॉपर्टी खूप मोठी आहे, तुम्ही बघताय माझ्याबरोबर आणि छान आहे. तुम्हाला जर कधी यायचं असेल तर नाव लक्षात ठेवा, ब्ल्यू बीच म्हणजेच कलिंगूड आणि बागा या दोन्ही बीचच्या मधोमध बरोबर ही प्रॉपर्टी आहे. इथून तुम्हाला वॉकेबल डिस्टन्स फक्त 15 मिनटामध्ये तुम्ही दोन्ही बीचवर पोहोचू शकता. आता आज आपला घरी जातानाचा डिश आहे चिकन बिर्याणी, इंडियन चिकन बिर्याणी एक नंबर ना. बासमती तांदूळ आणि फ्रेश चिकन और मसाला मार के अलग से, मसाला मार के काजू बादाम. और ये भैया जी सांगेंगे कैसा हो गया, सांगो. बढ़िया, एक नंबर बोल रहे हैं. हाँ, छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा देतो, कारण की महाराष्ट्राचे आमचे खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नाही तर संपूर्ण हिंदुस्थानाचे ते दैवत आहेत. आणि त्यांना मानवंदन याच्यासाठी की आमची जी आलेली गोव्याची पिकनिक होती, आम्ही नवी मुंबई अर्थातच शिरवणे गावापासून तर या गोव्या नगरीमध्ये आलो आणि गोव्यामध्ये एवढा एन्जॉय केलेला आहे की तो एन्जॉय संपू शकत नाही. कारण की याच्या अगोदरची राकेश भोईर एंटरटेनमेंट या चॅनलवरती आपण ती व्हिडिओ देखील पाहिलेली आहे आणि त्या व्हिडिओमध्ये संपूर्ण विस्तृतपणे आम्ही जेव्हा निघलो त्या निघल्यापासून तर गोव्यापर्यंत पोहोचेपर्यंत जो एन्जॉयमेंट होतो सर्व त्यामध्ये दाखवलेलं आहे. आणि तो एन्जॉयमेंट सातत्याने पूर्ण 5 दिवस कंटिन्यू टिकून ठेवण्यामध्ये सर्व मेंबर्सचा हात आहे. त्यासाठी पहिल्यांदा सर्व मेंबर्सनी स्वतःहून टाळ्या वाजवायच्या आहेत. आणि खरं सांगायला गेलं तर 5 दिवसाचं सर्व श्रेय नक्कीच रुपेश असेल, मनीष असेल, महेश असेल, सगळी टीम असेल, पण त्यापेक्षा जास्त मोठा श्रेय, सर्वात मोठा श्रेय आणि आमचा सूर्यकांत पाटील अर्थात बाला तो देखील आहे. पण या सर्वांवरती खऱ्या अर्थानं आमची जी जिम्मेदारी घेण्याचं काम कोणी केलं असेल तर आमचे मोरावकर दादा आणि त्यांची संपूर्ण टीम, त्यामध्ये आमचे जयवंत दादा असतील, त्यानंतर आमचे संतोष दादा असतील, संतोष दादा आमचे इंद्रपाल नाईक दादा असतील, त्यानंतर आमचा आशिष असेल, त्यानंतर आम्हाला खऱ्या अर्थाने एंटरटेनमेंटचं साधन ज्यांनी आणून दिलं पहिल्या दिवसापासून ते आमच्या कुटुंबाचे सत्यवंत दादा पाटील असतील, त्यानंतर रिक्षावाले म्हणून सगळेजण हिंडवतात, रिक्षावाल्याची गँग आहे, रिक्षावाल्याची टीम चाललेली आहे. पण खऱ्या अर्थाने चंदू दादाने आज आजमावलं की टीम रिक्षावाल्यांची नसून तर शिरवणे गावाची टीम आहे आणि त्यासाठी आम्ही सर्वजण आज या गोव्याची पार्टीची एन्जॉयमेंट केली. आणि खऱ्या अर्थानं या एन्जॉयमेंटमध्ये आणखी 4 चांद लावण्याचं काम कोणी केलं असेल तर राकेश भोईर यांनी देखील केलेलं आहे. आणि प्रत्येक टीम मेंबर, मग मधुकर दादा असेल, मधु दादाचं देखील आभार मानतो, कारण की कमरेचा प्रॉब्लेम होऊन देखील मला तुमच्याबरोबर यायचं आहे आणि 5 दिवस पूर्णपणे आमच्याबरोबर घालवलं. त्यानंतर छोटा ज्यांनी झोली पकडून 5 दिवस पूर्ण मेहनत केली ते आमचे विजयदादा घरात. त्याच्यानंतर प्रत्येक प्रवीण असेल, शिरू असेल, नंतर आमचा विजय तांडेल असेल, त्यानंतर राजू असेल, त्यानंतर आमचा अजय म्हात्रे असेल, साजेश असेल, संतोष असेल, भिक्कू म्हात्रे आमचा संतोष, ज्यांनी 5 दिवस एवढं हलाल केलं की आमच्या 2 मेंबरांना पागल करून सोडलं. आणि ही संपूर्ण जबाबदारी ज्यांनी घेतली त्यांचं सर्वांचं मी पुन्हा एकदा मनापासून आभार मानतो. आणि पुढच्या वर्षी यापेक्षा जोरदार आणि धमाकेदार पार्टी होईल याचा आश्वासन देतो. आणि आजचा दिवस इथून आमचा संपेल आणि आम्ही सरळ रेल्वेच्या मार्गाने प्रवास करून परतीच्या प्रवासाला लागू. आणि
पाटील, रुपेश आनंद पाटील याचा देखील मोलाचं सहकार्य. प्रत्येक अपडेट तिकीट्स असेल, सर्व क्रू मेंबर आमचे जे आलेत ते पोहोचण्यात काय केलं ते सगळं बघणे. 2 महिने संपूर्ण ज्यांनी मेहनत घेऊन आज 40 जणांचा ग्रुप सक्सेसफुलरित्या आलेला आहे. येऊन 5 दिवस एन्जॉय केलेला आहे आणि जाताना देखील मोठ्या एन्जॉयमेंट मध्ये आणि जल्लोष मध्ये आम्ही जाऊ एवढीच तुम्हाला ग्वाही देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. चला मित्रांनो, तर आपली गोव्याची पिकनिक आणि गोव्याचे ब्लॉग इथं समाप्त झाले अशी मी घोषणा करतो. आणि सर्वजण निघालो होतो आपापल्या घरी. आहे बघा, आपली गाडी आता काही सेकंदात गेटवर येणार आहे. आणि तुम्हाला ब्लॉग कसे वाटले सांगा. फुल धमाल आपण केलेलीच आहे. कमेंट नक्की करा. चला तर बाय. सबस्क्राईब करा आणि लाईक करा. लाईक सबस्क्राईब करा विसरू नका. बघा सर्वांचं ऐका जरा. राकेश भोईर एंटरटेनमेंट सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब करा. आपल्या गाववाल्याला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा गाववाल्यांना. पैसा खत्म चलो. चलो पैसा खत्म. चला चला आता बस झालेलं आहे. गर्दी कमी म्हणजे सगळ्यांनी मिळून किती काजू घेतलेत? 50 किलो. 80 किलो जास्त झाला. एकट्या राजाने 8 किलो घेतले. बघ कंपनीला या सगळ्या मोठ्या बॅगा जवळ असतात ना तेवढं सगळं काजू आहे. ते तुम्हाला कुठेतरी बघितलं आम्ही. हा चाय गरम चाय चाय. ओरिजिनल आहे. अद्रक आहे, अद्रक. हा चाय घे. आपल्याला काय घरचं चाय. आपल्या घरचे आणलंय. तेव्हाच यानं कुठेतरी बघितल्यावर का वाटतं या भावना. शिरवण्याचे आहेत ते. आम्ही चाय प्रेमी रेग्युलर काय खायचं आहे. मस्त आहे. हे आहे. दराका का दिला? दराका रत्नागिरीचे बोरा. रत्नागिरीचे बोरा. रत्नागिरी बोरात दादूस दराका का दिला? दादूस दराका कितीला? 50 रुपये. हा 50 रुपये. 50. अर्धी 25. तो विकते हो. ब्रेकिंग न्यूज. भैयाची काकडी कडू आहे. ब्रेकिंग न्यूज. यूट्यूब पे खुलासा. ब्रेकिंग न्यूज. रिप्लेस करून दिलेली आहे. रिप्लेस करून दिली. तो बरोबर होते. मिनी घराने बनवली. झाडावरून आणलेली आहे ना. हे बाटली आंबा आहे. बाटली आंबा लंबावाला बाटली आंबा. भैयाची काकडी कडू आहे. याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे बाबू? भैयाची काकडी कडू याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? काकडी आम्ही खाली नाही, आम्ही बिस्किट घालतोय. आम्हाला आवडत नाही काकडी.
सो फ्रेंड्स, तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. खरंच तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल, कारण फुल धमाल केलेली आहे. शिरवण्या गावातली जी आपली मुलं आहेत त्याने फुल धमाल केलेली आहे, फुल मस्ती केलेली आहे. गोव्याला आल्यावर जर असे पार्टनर आपल्याबरोबर असतील तर डेफिनेटली एन्जॉय होणारच आहे. तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला ब्लॉग कसा वाटला आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.